करायचं नाहीये, बट जस्ट यू शुड अंडरस्टँड की खरंच असं होऊ शकतं का. इफ यू डोंट बिलीव्ह, कोणी अँथनी रॉबिन्स जरी येऊन समोर बसला तुमच्या, काही फरक पडणार नाही, पालत्या गड्यावर तसं होतं. सो जस्ट मी थोडीशी झलक तुम्हाला फक्त मनाची सांगणार आहे, बरोबर आहे. सो हाऊ इज युअर माइंड. समजा हे तुमचं मन आहे, बरोबर आहे. तर मनाचे दोन प्रकार आहेत, एक अंतर्मन एक बाह्यमन. ऐकिवात आहे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. सो आपण जर डिवाइड केलं तर 90% क्षमता जी आहे, पॉवर जी आहे, ही सबकॉन्शियस माइंडची, अंतर्मनाची. दिस इज सबकॉन्शियस माइंड. आणि ही 10% क्षमता किंवा पॉवर जी आहे, मी त्याला होतो लायकी. बाह्यमनाची लायकी किती आहे? फक्त 10% आहे. कॉन्शियस माइंड, CM, कॉन्शियस माइंड. ओके. आता आज आपण जनरली काय करतो, जास्तीत जास्त वापर आपण कुठला करतोय? कॉन्शियस माइंडचा करतोय, बाह्यमनाचा करतोय. मग रिझल्ट आपल्याला जे मिळणार आहेत ते कशाच्या आधारावरचे मिळणार आहे? कॉन्शियस माइंडचे मिळणार आहेत. आज आपण काय करणार आहोत? ह्याचा वापर करणार आहोत, सबकॉन्शियस माइंडचा वापर करणार आहोत. याच्यामध्ये काही जोड आपण NLPचे टेक्निक्सचे पण देणार आहे, काही हिप्नोसिसचे पण टेक्निक्स आहेत, ज्याच्या आधारावरती लोक राऊंड द बुश हिट करून सांगतात. मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला, यू आर गोइंग टू बी हिप्नोटाइज्ड टुडे if you permit. For what? For the results. Right? Everything is hypnosis. सकाळपासून आतापर्यंत जे चालत हिप्नोसिसच आहे. तुमची बायको तुम्हाला एखादी किंवा आई घरामध्ये एखादी गोष्ट सांगते आणि तुम्ही ती करता, इट इज हिप्नोटिझम. बरोबर आहे. तुम्ही जर नाही ऐकली तर इट इज नॉट हिप्नोसिस. तुम्ही ऐकते याचा अर्थ ते हिप्नोसिस आहे. बरं, त्या सायन्सचा वापर आपण या प्रेझेंटर्स ट्रेनिंग मध्ये करणार आहोत. आपल्या बिझनेस मध्ये नेहमीच आपण करत राहणार आहोत, बिकॉज इट्स द फास्टेस्ट टू गो ऑन दी टॉप. ठीक आहे. आता सबकॉन्शियसची आणि कॉन्शियसची क्वालिटी काय असतात, हे याच्या डिटेल मध्ये मी आता जाणार नाही, ते पुढच्या सेशन्स मध्ये दाखवून ठेवलेले, ज्या त्या वेळेला जे ते बरोबर दिलं जाईल. फक्त एकच लक्षात घ्या की आपण सुरुवातीला सायकल शिकलो, स्कूटर चालवणे शिकलो, कार चालवणे शिकलो, त्यावेळेला जाणीवपूर्वक गोष्टी करतो. जाणीवपूर्वक करतो त्या गोष्टी कुठल्या असतात? कॉन्शियस माइंड, बाह्य मनाचे असतात. आणि अजाणतेपणे, आज मी हे जे करतो ना, अजाणतेपणे ही जी बॉडी लँग्वेज आहे ना, ही माझ्या सबकॉन्शियस मध्ये गेलेली आहे. ही माझ्या सबकॉन्शियस मध्ये गेलेली आहे. ही काय आहे? प्रोग्राम झालेली आहे. बरोबर आहे, राईट. आज जे काही ट्रेनिंग्स मी देतो हे माझ्या सबकॉन्शियस मधून देतोय तुम्हाला. इट फ्लोज बिकॉज इट इज देअर. बरोबर आहे. तर हे जाणतेपणे आपण जी गोष्ट परत 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 करतो, ती गोष्ट सबकॉन्शियस मध्ये जाते. मग आपण नेगेटिव्ह गोष्ट परत 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 बोलतो, ती कुठे जाते? बरोबर आहे. एखादी सवय आपल्याला कशी लागते? एकदा एखादी गोष्ट केली, दुसऱ्यांदा केली, तिसऱ्यांदा केली, चौथ्यांदा केली, पाचव्यांदा केली की ती सबकॉन्शियस मध्ये परमनंट. किती जण पोहता येतं? फॅन्टास्टिक, ग्रेट. सुरुवातीला आपण शिकलो, माइंड प्रोग्राम आपला क्रिएट झाला, नंतर आला ना 2 वर्षांनी जरी पोहलो तरी पाण्यात पडलं की गाडीचं तसंच आहे, सायकलचं तसंच आहे. बरोबर आहे. सो इट्स अ प्रोग्राम. आपण लिहायला कसं शिकलो? गिरवून 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 ना, फाईन. पेन काढले, ए कसं असं काढायचंय असं म्हणावं लागतं का स्वतःला? ए असा काढू, W असा काढू, अ असा काढू, U असा काढू? नाही, यू जस्ट यूज, बिकॉज तो प्रोग्राम कुठे गेला? सबकॉन्शियस मध्ये गेलाय. आता ते गिरवून 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 प्रेझेंट व्हायचे दिवस गेले. एक तर आपला वेळ फार गेलेला आहे, 2 महिने 4 महिने एवढं आयुष्य सगळं गेलेलं असलं. आता बरोबर, आता आपण फास्ट ट्रॅक मध्ये गेलो, त्याच्यासाठी विवेक येणार तुमच्या समोर आहे. बरोबर आहे. सो गिव अ बिग हँड. आपल्याला काय करायचं? शॉर्टकट मध्ये फास्ट काम करायचं. शॉर्टकट मध्ये पण फास्ट असलं पाहिजे. बरोबर आहे. आपण काय करणार होतो? प्रेझेंटेशन जो आहे, ही अख्खी स्क्रिप्ट मी तुमच्या डोक्यात टाकणार आहे. अख्खी स्क्रिप्ट तुमच्या सबकॉन्शियस मध्ये मी प्रोग्राम करणार आहे. तुमच्या लक्षात येईल किंवा नाही येईल मला माहित नाही, नाही आली तरी चालेल, पण ती तुमच्या सबकॉन्शियस मध्ये मी टाकणार आहे. दिस इज हिप्नोसिस. कुठली चांगली गोष्ट टाकते आपण, चुकीची टाकत नाही. आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन, चुकीच्या गोष्टी एक्सेप्ट होत नाही सबकॉन्शियस लेवलला सुद्धा. तुमचा सुपर इगो जो असतो ना, सुपर माइंड म्हणा, सुपर इगो म्हणा, व्हॉट एव्हर, तो जागा असतो. मी तुम्हाला म्हटलं आता हिप्नोटाइज केले, कपडे काढून नाचा, नाही नाचणार तुम्ही. युजली जे तुम्हाला माहिती आहे, मी स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्ट सांगतो तुम्हाला. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट टाइम. सो जे काही आहे ते मी तुमच्या सबकॉन्शियस मध्ये प्रोग्राम करणार आहे. आज बराचसा जो चॅप्टर आपण आतापर्यंत कव्हर केला, त्यातल्याही बऱ्याचशा गोष्टी मी आतमध्ये टाकून देणार आहे. माइंड
लॉक करणार आहे. फॉर व्हॉट? सक्सेस. I will lock your mind. I will give you some triggers. कि just when you hold the mind, your energy levels automatically goes up. जसं सोमवारी किंवा रविवारी उपास डोकं तसं माईक हातामध्ये घेतला की फॅन्टॅस्टिक, युअर एनर्जी लेवल्स विल गो हाय. व्हॉट एव्हर इज देअर इज प्रोग्राम्ड इन युअर सबकॉन्शियस माइंड फॉर द प्रेझेंटेशन सहज बाहेर पडतं. सहज जाणीवपूर्वक तुम्हाला ओढून ताणून घ्यायची गरज नाही. आपण ज्या वेळेला कार शिकलो किंवा बाईक शिकलो त्यावेळेला काय जाणीवपूर्वक इकडे पाय टिकला तिकडे पाय टिकला, मग ब्रेक दाबायचे, क्लच दाबला, क्लच दाबायचे, एक्सिलेटर वाढला, हे झालं. नंतर काय झालं, हळूहळू ते ट्यून होत गेलं आतमध्ये. आता मी काय करणार, आता तुम्हाला रिसेंटली किती जणांनी 4 व्हीलरचं लायसन काढलं. आता चांगला ड्रायव्हिंग स्कूलमधलं लायसन काढलं म्हणजे आरटीओच्या लाईनमध्ये करायला नव्हे, ड्रायव्हिंग स्कूलमधलं ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग घेऊन लायसन काढलं. कुठं कसं काढलं? साताऱ्यामध्ये. तिथं ऑडिओ व्हिज्युअल इफेक्ट्स काही स्क्रीन वगैरे होत्या का कॉम्प्युटर रिलेटेड? अच्छा नाही, मी आत्ताच होती. आता सध्याच्या स्थितीमध्ये कुठे ड्रायव्हिंग लायसन काढलेलं आहे का? तुम्ही काढलं कुठे? बॉम्बेत काढलं, पण तिथे होतं का? काही नव्हतं का? ठीक आहे. पुण्यामध्ये 2-3 असे चांगले इन्स्टिट्यूट्स आहेत, म्हणजे ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल्स आहेत. काय करतात ते युटिलाइज युअर सबकॉन्शियस माइंड फास्टर. मला सांगा, रोज फक्त 7 किलोमीटर गाडी चालवायला देणार 12 दिवस का 15 दिवस, बरोबर आहे? असं काहीतरी असतं. 20 दिवस 100-150 किलोमीटर तुम्ही काय 4 व्हीलर शिकू शकता? सुलॉजिक ना. पण त्यांना लायसन मिळतं, ते ड्रायव्हिंग टेस्ट पास होतात, त्यांचे कनेक्शन्स असतात. हा निराळ भाग, पॉझिटिव्ह पार्ट त्यातला हा घ्यायचा आपल्याला. की काय करतात ते, पहिल्यांदा तुम्हाला सगळं थेरोटिकल बेस व्यवस्थित सगळं सांगितलं जातं. ट्रॅफिक सेन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्या जातात. त्यानंतर तुम्हाला बसवलं जातं एका स्टेरिंगवर. म्हणजे तुम्ही स्टेरिंगवर बसले, स्टेरिंगच्या समोर बसता आणि समोर एक स्क्रीन आहे. गाडीत बसल्यानंतर तुम्हाला बाहेरचं दृश्य काय दिसतं ते तुम्हाला कम्प्युटरच्या स्क्रीनवरती दिसतं, बरोबर आहे? आणि तो एक ऑटो प्रोग्राम आहे आतमध्ये. सगळी अरेंजमेंट व्हेकलमध्ये बसल्यासारखीच आहे. त्याला ब्रेक आहे, क्लच आहे, एक्सिलेटर आहे, हॉर्न वगैरे सगळं, हॉर्न आहे, लाईट आहे, डिपर वगैरे सगळं आहे. एव्हरीथिंग इट्स अ व्हेकल. कशासाठी तयार केले? तुम्हाला ट्रेनिंग दिल्यासाठी. ओके, नाही तर तुम्ही रोज जीप ठोकाल त्याची, रोज त्याची ऑल्टो ठोकाल किंवा सेंट्रोमीटर काय असेल ठोकाल. यू आर प्रोग्राम. फार उशिरा सायन्स इथे भारतात कार्यान्वित झाले, नंतर मार्केटिंग अजून नाहीच आहे. वी आर द फर्स्ट टू युटिलाइज दिस सायन्स. साहेबांनी काय सांगितलं, त्याच्या प्रोग्राम मध्ये जाऊन बसले होते, त्याच्यात 35 लोक RMP ची येऊन बसले होते. इट्स अ नीड. Company is not providing. There are very few people who know NLP, who know MLM, and who know hypnotism to use here. Very few people. शिकायचं म्हटलं हिप्नोसिस तरी चांगली लोक नाही आहेत आज भारतामध्ये. आम्ही बरेचसे DVDs वरती शिकतो. जे काही शिकायचे ते लोकल नॅशनल लेवलला शिकून झालेले. आता एक्स्ट्रा काही शिकायचं म्हटलं तर आम्ही सॉफ्ट कॉपीज वरून शिकतो. खूप स्कोप आहे अजून पुढे. फाईन, तो आपला टॉपिक नाही आहे, बट आपण त्या गोष्टी वापरणार आहोत. काय होतं की समोर तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतं की गाडी येते, मग तुम्ही स्टेरिंग इकडे घेता आणि तो पिक्चर तसं जातो तिकडे. तुम्ही परत गेम्स, व्हिडिओ गेम्स वगैरे ज्या गोष्टी आहेत, इट्स अ सेम. व्हॉट इज इट? प्रोग्रामिंग युअर माइंड. लहान मुलं सुरुवातीला अडखळतात, नंतर फाटफाट फाटफाट घेतात. काय होतं, त्यांचं माइंड क्रिएट होऊन जातं. तसा प्रॅक्टिकली असं ड्रायव्हिंग सुद्धा सगळ्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकवलं जाते. आणि मग तुम्ही येता त्याच्यावरती प्रॅक्टिकल वरती, मग 7-8 किलोमीटर रोजचं जे असेल त्याच्यातून तुम्ही इझिली शिकू शकता. इथे स्मार्ट वे. रोज 50 किलोमीटर एकाला फिरवायचं म्हटलं तर डिझेलचा खर्च किती, पेट्रोलचा खर्च किती, ते ड्रायव्हिंग स्कूल स्वतःकडे काय ठेवणार, ते अंडर द टेबल काय देणार,